लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान मोदी आज कोलकात्यात संध्याकाळी करणार रोड शो, तर उद्या ममता दीदींचा रोड शो। राहुल केजरीवाल यांना पाकिस्तानातून समर्थन, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल, यांची चौकशी झाली पाहिजे असंही वक्तव्य। काँग्रेसला 40 जागाही मिळणार नाही, 4 जूनला ईव्हीएम वरून करणार आरोप, अमित शहांचा हल्लाबोल, तर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार, नड्डांचं वक्तव्य। राहुल गांधी अखिलेश यांची आज मोदींचा मतदारसंघ वाराणसीमध्ये सभा, अजय राय यांच्यासाठी करणार प्रचार, सभेआधी पत्रकार परिषद घेणार। राहुल गांधींच्या सभेचा स्टेज कोसळला, बिहारच्या पालीगंज भागात गर्दीमुळे स्टेज कोसळला, सुदैवानं कुणीही जखमी नाही। सत्तेत आल्यास अग्निवीर योजना रद्द करू, राहुल गांधींचं मोठं वक्तव्य। अग्निवीरमध्ये जवानांना मजूर बनवलं जात असल्याचाही आरोप। लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी 1 जूनला इंडिया आघाडीची बैठक, ममता बॅनर्जी सहभागी होणार नाही। अंतरिम जामिनाची मुदत 7 दिवसांनी वाढवून मिळण्यासाठी अरविंद केजरीवालांचा सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल, वैद्यकीय चाचण्या करण्याचं दिलं कारण। 31 मे रोजी एसआयटी समोर हजर होणार, सेक्स स्कॅन्डल आरोपी प्रज्वल रेवन्नाने जारी केला व्हिडिओ। रांचीत डीजेच्या गोळ्या झाडून हत्या, वादानंतर मशीन गनने गोळी झाडली, हत्येची दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद। हरियाणातील पाणीपतमध्ये हायवेवर पडला 80 फूट लांब पाईप, 6 कारचा झाला चुराडा। राजस्थानमध्ये पारा परमोच्च पातळीवर 48 डिग्री सेल्सिअस तापमानातही जैसलमेरच्या भारत पाक सीमेवर सैन्यांचा कडेकोट बसत। येत्या 5 दिवसात केरळमध्ये मान्सून सुरू होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा अंदाज। रेमल चक्रीवादळाचा बंगालमध्ये धुडगूस, अनेक ठिकाणी साचलं पावसाचं पाणी, आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती, 2 महिन्यांआधी लोकार्पण झालेल्या कोस्टल रोडच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह। पुणे हिट अँड रन नंतर मुंबईत संयुक्त कारवाईला सुरुवात, 2 दिवसात 31 ठिकाणी धाडी, 43 बारवर कारवाई। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला वेग, घणसोलीतील 394 मीटर लांबीच्या बोगद्याच्या कामाचा व्हिडिओ समोर। ब्राझीलमध्ये महापुराचं थैमान, मृतांची संख्या 100च्या वर, 56 नागरिक अद्याप बेपत्ता, लाखो लोकांना घर सोडण्याची वेळ। अफगाणिस्तानच्या बगलान और बदख्शा प्रांतात महापूर, आतापर्यंत 16 लोकांचा मृत्यू, 500 घरांचं नुकसान। पापुआ न्यू गिनीच्या भूस्खलनात गाडले गेले 2000 लोक, 150 घरांवर कोसळली होती दरड। अमेरिकेमध्ये चक्रीवादळाचा कहर, चक्रीवादळामुळे यूएसएमध्ये किमान 18 लोकांचा मृत्यू, अनेक भागात विद्युत पुरवठा गायब।